नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आपण महाराष्ट्रासमोरची नेमकी आव्हानं कोणती आहेत याबद्दल चर्चा करणार आहोत. यात कोणतेही राजकीय संदर्भ असणार नाहीत, राजकीय मुद्दे याच्यात चर्चेले जाणार नाहीत, पण महाराष्ट्राच्या समोरची आव्हानं नेमकी कोणती आहेत. 60चा महाराष्ट्र झाला, 61व्या वर्षात महाराष्ट्र जात असताना महाराष्ट्र अधिक तरुण होतोय. म्हणजे तरुणाईची संख्या महाराष्ट्रामध्ये अधिकाधिक वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यातच महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे तरुण आमदार आहेत हे उद्याच्या महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या संकल्पनेतला नवा महाराष्ट्र कसा असू शकेल, त्यांच्यासमोर दिसणारी महाराष्ट्रासमोरची आव्हानं कोणती आहेत, ज्याच्यावर महाराष्ट्राने, महाराष्ट्र सरकारने किंबहुना सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन काम करणं अपेक्षित आहे. याच मुद्द्यावर आज आपण ही चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार. आपल्यासोबत दादा स्वागत आहे. आपल्यासोबत धीरज देशमुख आहेत, काँग्रेसचे आमदार लातूरवरून, आपलंही स्वागत. आणि श्वेता माले भाजपचे आमदार याही आपल्यासोबत आहेत. सगळ्यात महत्त्वाचा आत्ताचा जो मुद्दा कळीचा आपल्यासमोर आहे तो म्हणजे कोरोनाच्या काळातला. महाराष्ट्रातली आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढते आहे, सोबतीने देशातल्या इतर राज्यातली आकडे वाढताना दिसत आहेत. कालचा आकडा 4 लाखाच्या जवळ जाऊन पोहोचला. तर मला रोहित दादा आपल्यापासून सुरुवात करायची आहे की आव्हान महाराष्ट्रासमोरचं हे आरोग्याचं फार मोठं आहे. जे आपण सगळेच जण आपापल्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात काम करतात, जनतेला त्यातून बाहेर काढण्यासाठी, धीर देण्यासाठी, जनजागृतीसाठी. पण महाराष्ट्रासमोरचं हे आरोग्य क्षेत्रातलं आव्हान कसं पुढे जाऊन आपल्याला सोपं करता येईल आणि सगळ्यांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून काम करता येईल. एकतर महाराष्ट्र दिनानिमित्त मी मनापासून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्यासाठी साम टीव्हीचं मनापासून आभार. आज जर आपण बघितलं, आज महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे तशी बघितली तर देशामध्ये जी परिस्थिती आहे अतिशय चिंता करण्यासारखी आहे. कारण का पहिल्या लाटेमध्ये आपण जर बघितलं तर जनरली 60 वयाच्या पुढचे जे सर्व लोक होते त्याच्यामध्ये त्यांना करोना जास्त होत होता आणि जे यंग होते त्यांना माइल्ड स्वरूपाचा होता. पण ही जी दुसरी लाट आली त्याच्यामध्ये जे म्युटेशन झालं आपण ज्याला म्हणतो, तर त्याच्यामध्ये आता युवक हे मोठ्या प्रमाणात करोनाली ग्रस्त होत आहेत आणि त्यांच्यात सिरियसनेस पण मोठ्या प्रमाणात वाढतोय. म्हणजे युवा सिरियस होताना आपण सर्वजण त्या ठिकाणी बघतोय. त्यामुळे ह्या म्युटेशनमधून आणि ह्या सगळ्या अडचणीमधून म्हणजे जे आज आपल्या सर्वांसमोर अडचणी आहेत आणि आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा बघतो, त्या म्हणजे पूर्वी ऑक्सिजन कमी प्रमाणात लागत होता, आता ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लागतोय. व्हेंटिलेटरवर एखादा व्यक्ती गेल्यानंतर पूर्वी 4 ते 5 दिवसामध्ये तो त्यातून बरा होऊन बाहेर निघायचा, पण आज जर बघितलं तर त्याला 12-12 दिवस त्या ठिकाणी लागत आहेत. म्हणजे आपण सरकार, राज्य सरकारच्या मदतीने केंद्र सरकारचा पण तिथे मदत नक्कीच असेल. तर या दोघांनी मिळून तिथे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जे व्हेंटिलेटरची संख्या असेल, ऑक्सिजन बेडची संख्या असेल, ऑक्सिजनचं जे काही पुरवठा असेल हे खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी नियोजित केलं होतं. पण ही जी दुसरी लाट आहे, हे जे म्युटेशन आहे, हे जे करोनामध्ये झालेला बदल आहे, याचा अंदाज कोणालाही लागला नाही, न केंद्र सरकारला, न राज्य सरकारला, न लोकांना, न सायंटिस्टला. आणि मग आपण ही लाट त्या ठिकाणी बघतोय. म्हणून जी काही यंत्रणा, जी काय त्या ठिकाणी कॅपॅसिटी हॉस्पिटलची आपण करून ठेवली होती ती कुठंतरी कमी पडताना त्या ठिकाणी आपण बघतोय. रेमडेसिवीर हा वेगळाच विषय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लसीकरणाचा वेगळ्या अडचणी आपल्या सर्वांसमोर आहेत. त्यामुळे आता आपल्या हातामध्ये काय, तर जी काही यंत्रणा आहे तिला अजून ताकद कशी देता येईल. ऑक्सिजनचा सप्लाय, एक तर लिक्विड कुठून आणता येते का, आणि 2 हवेतून ऑक्सिजन त्या ठिकाणी कन्वर्ट करून आपल्याला तिथं जे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जे छोट्या प्रमाणात देता येतात आणि मोठे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे देता येतील. आणि राज्य सरकारकडनं त्याचं नियोजन केलंय, काही सेवाभावी संस्था सुद्धा पुढाकार घेत आहेत. तर मग आपल्याला ऑक्सिजन, लिक्विड ऑक्सिजनला पर्याय मोठ्या प्रमाणात तयार ठेवावे लागतील. सेकंड लाट संपली असं न संपता ती अजून वाढेल, या अनुषंगाने जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेटर्स आणि ऑक्सिजनचं प्रोव्हिजन तिथं करून ज्या ज्या बेड आज ऑक्सिजन नसेल त्या बेडला ते ऑक्सिजन लावावं लागेल. थोडंसं मेडिकल स्टाफचं मनोबल आपल्याला तिथं वाढवण्याची त्या ठिकाणी जरूरत आहे. आणि नागरिक म्हणून सुद्धा आपण एक योग्य पद्धतीने त्या ठिकाणी कुठेतरी वागलं पाहिजे आणि केंद्र आणि राज्य सरकार याच्यात कुठेतरी संवाद हा योग्य पद्धतीने झाला पाहिजे. अगदी खरं. कुणी चुकलं असेल तर मान्य केलं पाहिजे की हो आम्ही चुकलो, पण आता आपल्याला एकत्रित काम करायचंय.
फक्त चुकलोय हे बोलायला कुठंतरी आपण थांबतो, नाही तर घाबरतो. त्यामुळे कुठंतरी एक संवाद या दोन्ही नाही तर इतर राज्य आणि केंद्रामध्ये नाही असं वाटतं. तो संवाद आणून लसी इम्पोर्ट करून अजून प्रोडक्शन आपल्याला वाढून युवकांना सुद्धा लसीकरण कसं करता येईल हे एक त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघावं लागेल. हे सगळे आरोग्याचे विषय, आर्थिक वेगळे आहेत. अगदी खरं आहे की वेगवेगळ्या मुद्द्याकडे आपल्याला यायचंच आहे. आरोग्याविषयीच आधीच सगळ्यांशी बोलायचं आहे. धीरज देशमुख, आपल्याला काय वाटतं की ग्रामीण भागामध्ये मिळणाऱ्या आरोग्य सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून असतील, ग्रामीण उपरुग्णालयाच्या माध्यमातून असतील, जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून असतील, इथे जे कन्स्टंट आपल्याला दिसत आहेत, काही असुविधा दिसत आहेत, पण त्याच्यावरती आपल्याला काहीतरी काम करावं लागणार आहे. तर भविष्यातले हा कुठला मोठा टास्क असेल की ज्या गोष्टीवर आपल्याला लक्ष केंद्रित करायला लागेल आणि त्या सुधारण्याकरता म्हणून अधिक काम करावं लागेल? सर्वप्रथम आपल्या सर्वच लोकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, कामगार दिनाच्या शुभेच्छा. आताच रोहितनी सांगितल्याप्रमाणे बरेच आव्हान आपल्या समोर आहेत आणि खास करून ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करत असताना आपण म्हणल्यासारखं आरोग्य सेवा ही गाव पातळीपर्यंत तेवढी सक्षम जशी असावी ह्या कोरोनाच्या लाटेला काम करण्यासाठी तेवढी सक्षम नाही दिसत. पण तरीही ह्या सगळ्या आरोग्याच्या संकटामध्ये ही सर्व सेवा, सगळे लोक म्हणा, आरोग्य प्रतिनिधी म्हणा, आशाताई असतील, यांच्यापासून जो आपण हा कोरोनाच्या विरोधात लढा उभा केला आहे, हे अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या सगळ्या लोकांनी कोरोनाच्या काळामध्ये पहिल्या लाटेला मात देताना ह्यांची मोठी मदत झाली की प्रत्येक घरामध्ये जाऊन या आशाताई, आशा वर्कर, आपले आरोग्य सेवक कोरोनाला तोंड देत होते. जेव्हा आपल्याला कोरोना काय हेही समजलं नव्हतं, अशा काळात देखील आपल्या आरोग्याची चिंता न करत असताना हे आपले फ्रंटलाईन वर्कर, त्याच्यामध्ये पोलीस सेवक आले, सगळेच आले, हे सगळ्यांनी आपल्या जीवाची काळजी न करता लोकांसाठी आपला जीव धोक्यात टाकून ह्या कोरोनाला सामना दिला. त्यामध्ये बरंच यश आपल्याला मिळालं. पण ह्या दुसऱ्या लाटेचं जे वैशिष्ट्य आहे किंवा ह्याचा जो बदल झालेला आहे की ऑक्सिजन अभावी बऱ्याच लोकांच्या च्या केसेस वाढत आहेत किंवा सिरियसनेस, क्रिटिकॅलिटी वाढते. आणि कुठेतरी आपण ह्या लाटेतून शिकलं पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये आव्हान सगळ्यात मोठं आपल्याला असेल की बाहेरच्या देशातून जे आपण काही शिकतोय की लसीकरण हा सगळ्यात जास्तीत जास्त 60% लोकांपर्यंत आपल्या लोकसंख्येपर्यंत कसं पोहोचेल, किती लवकरात लवकर पोहोचेल. आता केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं 18 ते 44 वयाच्या देखील लोकांना लसीकरणामध्ये घेतलंय. बाहेरचे देश तर आता लहान मुलांना देखील लस देण्याचा प्रयोग त्यांनी सुरू केलेला आहे. तर आपल्यालाही त्याच धर्तीवर एक अग्रेसिव्ह वॅक्सिनेशन ड्राईव्ह, कारण की वॅक्सिनेशन मधून आपल्याला दिसून आलं की जो काही डेटा आपल्या समोर आज आहे त्याच्यातून क्रिटिकॅलिटी पेशंटची कमी होते. त्याला कोरोना जरूर होत असेल पण त्याला हॉस्पिटलायझेशन लागत नाहीये, मॉर्टॅलिटी एकदम कमी झालेली आहे किंवा नाहीच्या बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये, आज आपण लसीकरणाबद्दल जेव्हा चर्चा करतो, जेव्हा पेपरला वाचतो, लसीकरणाचं दरपत्रक आपल्याला समोर दिसतं, पण लसीकरण किती उपलब्ध होणार आहे, किती लवकर लोकसंख्येला, आपली जी 134 कोटी लोकसंख्या आहे यांना आपण कसं लसीकरण देणार आहोत, किती क्षमतेने लसीकरण उपलब्ध होणार आहे, ह्याच्यावर मात्र कोणताही मॅन्युफॅक्चरर असेल, कोणताही सरकार असेल हे बोलत नाहीये. दर मिळतात, दर वेगवेगळे दरपत्रक घेतात, त्याच्यामधून वेगळी चर्चा पुढे जाते. पण खऱ्या अर्थानं आपण त्या चर्चेला मागे ठेवून लस किती लवकर उपलब्ध होऊ शकते, किती लवकर कोणत्या देशातून लस असेल, रेमडेसिवीर सारखे औषधं असतील, आज आपल्या देशात तुटवडा असेल पण बाहेरच्या देशांमध्ये ह्या औषधं जी उपलब्ध आहेत तो साठा किती लवकर आपल्याला देशाला मिळवून देता येईल आणि देशाच्या माध्यमातून केंद्र सरकारने त्या राज्यांमध्ये जशी गरज त्याची आहे त्या राज्याला तो पुरवला पाहिजे. ह्या सगळ्या सकारात्मक बाबतीकडे त्या पद्धतीने जर आपण कोरोनाला हाताळलं तर केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, आणि फक्त माझं एवढी सगळ्यांना विनंती आहे की ही देशावर आलेली आपत्ती आहे, ह्याच्यामध्ये राज्याचा नागरिक वेगळा आणि देशाचा नागरिक वेगळा जेव्हा आपण एकमेकांमध्ये शोधू शकत नाही. मी महाराष्ट्राचा आहे तर मी देशाचा नाही आहे का, आणि मी जर देशाचा आहे तर मी महाराष्ट्राचा नाही आहे का. आपला पासपोर्ट सांगतो की आपण इंडियन आहोत, आपण भारतीय आहोत, आपण हिंदुस्थानात राहणारे आहोत. त्यामुळे सगळ्यांनी ह्याच भावनेतून सगळ्याला मदत केली पाहिजे आणि जेवढी जास्त होईल तेवढी जास्त मदत ह्या काळामध्ये सगळ्यांनी एकजुटीने उभं राहिलं पाहिजे आणि ह्या आव्हानाला आपण पेललं पाहिजे. अगदी खरं आहे की सगळ्यांनी एकत्रित येऊन याच्यावरती उपाय शोधण्यासाठी म्हणून काम केलं पाहिजे आणि त्यावरती सगळ्यांनी मिळून एकत्रित कामही केलं पाहिजे. श्वेता माले, ज्या पद्धतीने आरोग्य क्षेत्राच्या बजेटमधल्या तरतुदी आपण पाहिल्या, मग त्या केंद्राच्या असतील किंवा राज्याच्या असतील, आणि त्यानुसार उभं राहणारं इन्फ्रास्ट्रक्चर, उभं राहणारी सगळ्या पायाभूत सुविधा, या गोष्टीकडे आपण पाहिलं तर आत्ता लक्षात येतं आहे की आपण नेमके कुठे कमी पडलो आहे. त्यामुळे भविष्याचा विचार हा आत्तापासून करावा लागेल. महाराष्ट्रासाठीचा झाला असला तरी महाराष्ट्र आता इथून तरुण होतोय, तर पुढच्या पिढ्यांना आपल्याला उत्तरं द्यावी लागतील. त्यानुसार पुढे आपल्याला नेमकी काय पावलं उचलावी लागणार आहेत? नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या तसेच
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि सामाला सुद्धा धन्यवाद देते की आज अतिशय चांगल्या अशा औचित्यावरती महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावरती आमच्यासारख्या तरुण आमदारांना तुम्ही इथे बोलण्याची संधी दिलेली आहे. खरंच आज आपण पाहिलं तर संपूर्ण मी तर म्हणते की मानव जातीच या कोविडच्या समोर हतबल झालेली आहे. अशामध्ये फक्त भारत नाही, महाराष्ट्र नाही किंवा आपला जिल्हा, गाव नाही, तर एक संपूर्ण मानव जाती ही या कोविड पुढे हतबल झालेली आहे. आणि अशा वेळेला आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर नक्कीच आपण कुठेतरी कमी पडलेलो आहोत. आज आपल्या महाराष्ट्र दिन आहे आणि ज्या दिवशी आपल्या महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासनं तर आजपर्यंत नक्कीच आपण आरोग्य हा जो विषय आहे या विषयाला गांभीर्याने घेण्यामध्ये कमी पडलेलो आहोत. त्याच्यामुळेच आज गोरगरीब जनतेपर्यंत या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील खेड्या गावातील महिलांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत आपण आरोग्य सेवा या सुरळीत देऊ शकत नाही आहोत. ठीक आहे, आता जे झालेलं आहे त्या गोष्टी सुधारणं हे आपल्या हातात आहे आणि त्या दृष्टीने सरकारने नक्कीच योग्य ती पावलं टाकली पाहिजेत. ज्या पद्धतीने आता आम्ही एक लोकप्रतिनिधी आहोत. माझ्यासोबत दोन्ही दादा आहेत. अतिशय चांगलं ते काम करतायत. त्यांनाही अनुभव येत असेल. आरोग्याच्या विषयामध्ये आतापर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून खूप अशी कमी डिमांड झालेली आहे लोकांकडनं सुद्धा, किंवा आमच्या गावामध्ये अशी पीएचसी आहे, किंवा ही अजून डेव्हलप कशी झाली पाहिजे, किंवा आमच्या इथे आरोग्याचा स्टाफ नाही आहे. मागणी ही जास्तीत जास्त रस्त्यासंदर्भात होते, रोड संदर्भात होते, सभा मंडपांसाठी होते, मंदिरांसाठी होते. मंदिरं सुद्धा धार्मिक स्थळ सुद्धा तेवढीच महत्वाची आहेत. तिथूनही आपल्याला चेतना मिळते, तिथूनही आपल्याला ऊर्जा मिळते. परंतु आज महाराष्ट्राची परिस्थिती पाहिल्यानंतर आपण बघतोय आज सर्वच धार्मिक स्थळ बंद आहेत. आज शाळा सुद्धा बंद आहेत. आज चालू जर काही असेल तर ते फक्त आणि फक्त दवाखाने चालू आहेत आणि तिथून ज्या पद्धतीने आपली संपूर्ण यंत्रणा, त्याच्यामध्ये डॉक्टर्स आलेत, पॅरामेडिकल स्टाफ आला, आमच्या आशा अंगणवाडी सेविका आल्यात, माझे पोलीस बांधव आले, स्वच्छता कामगार आलेत. हे अतिशय जोमाने, अतिशय उत्साहाने हे काम करत आहेत. परंतु त्यांना सुद्धा आपण पायाभूत सुविधा इथे पुरवल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीने तरतूद ही केंद्र सरकारने सुद्धा आणि राज्य सरकारने सुद्धा नक्कीच केली पाहिजे. अगदी खरं आहे की आरोग्य क्षेत्रामध्ये आपण याच्या पुढच्या काळामध्ये जेवढी तरतूद करू तितकी ती कमीच पडत जाणार आहे, कारण तेवढं ते वेगवेगळ्या गोष्टी वाढताना दिसत आहेत. म्हणजे आत्ता आपल्याला अंदाज येतोय की म्युटंट्स कुठले येत आहेत. फ्लूचे म्युटंट्स दरवर्षी वेगळे येतात, फ्लूचं वेगळी वॅक्सिन तयार होते. कोरोनाच्या ह्याच्यामध्ये डॉक्टर्स देखील आता पराकाष्ठेला जाऊन प्रयत्न करून प्रत्येक पेशंटला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी अनेक उदाहरणं वेगवेगळ्या क्षेत्रातली आहेत. पण याच्याबरोबरही रोहित दादा, ज्या प्रकारे आपण बघतोय की पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत आणि पायाभूत सुविधेच्या बरोबरीने मुद्दा उपस्थित राहतो रोजगाराचा. मग प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या वेळेस समोर मुद्दा येतो, बेरोजगारी वाढती आहे, इतक्या प्रमाणात वाढती आहे, मुलांना रोजगार दिला पाहिजे, तरुणाईला आपण त्यात सामावून घेतलं पाहिजे. तर या पुढच्या काळातली ती आव्हानं कशी असणार आहेत की एकीकडं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं आहे आणि दुसरीकडे रोजगाराची निर्मितीही करून द्यायची? नाही, आव्हानं चॅलेंजिंग राहणार आहेत. एक आपण सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे, फक्त आपण करोनाचा काळ त्या ठिकाणी घेतला तर गेले 1.5 वर्ष युवा वर्ग जो कॉलेजमध्ये असेल, जो ज्युनियर नाही तर सिनियर कॉलेजमध्ये असेल, तो कितीही काही बोललं, ऑनलाईन कितीही लोकांनी ट्रेनिंग घेतलं तरी त्या वर्गामध्ये असणारा त्यांचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमापासून ते फार वेगळे राहिले. त्यांना तो अभ्यासक्रम किती समजला असेल हे सुद्धा त्या ठिकाणी आपण सर्वांना समजून घेतलं पाहिजे. मग ते प्रायमरी एज्युकेशन असू द्या, माध्यमिक असू द्या, पण आता युवाचा विषय असेल तर मी आता फक्त कॉलेजच्या बद्दल बोलतो. मग त्यांना समजा एखादा फर्स्ट इयर मध्ये असेल, आता ऑटोमॅटिकली सेकंड इयर मध्ये गेला असेल. आता फर्स्ट इयर मध्ये काय झालं, काय विषय होते, त्याच्यामध्ये काय शिकायचं होतं, ह्याच गोष्टी त्याला कळल्या नसतील तर सेकंड इयर मध्ये कसा टिकू शकेल. तर याचा एक विचार करण्याची त्या ठिकाणी जरूरत आहे. अनेक मुलं मुली कॉलेज पासून दूर गेलेले आहेत. एक तर आपल्या देशामध्ये 10वी नंतर एक 10वी ते 11वी मध्ये जाणारी लोकसंख्या जी आहे ती फक्त 50% आहे. म्हणजे 10वीत समजा देशामध्ये कोडभर मुलं असतील तर ते 50 लाख फक्त कॉलेज फर्स्ट इयरला जातात आणि 12वी नंतर त्यात परत 50% घट होती. आता काही लोक म्हणतात अरे एवढी मुलं इंजिनियर झाली, BA झाली, हे सगळं झालं, पण ग्रॅज्युएट लोकांचा म्हणजे शिक्षित लोकांचा प्रश्न वेगळा
आणि आपण ज्या समाजामध्ये राहतो तिथं तुम्ही शिक्षित असू द्या आणि अशिक्षित असू द्या, हे सगळ्या लोकांना एकत्रितच राहावं लागतं. त्यामुळे जे शिक्षणापासून वंचित राहिलेत त्यांच्याबरोबर आपल्याला राहायचंय. मग त्यांच्याबद्दल पण विचार करण्याची त्या ठिकाणी जरूरत आहे. म्हणजे जे जे शिक्षणापासून दूर गेलेत त्यांना परत शिक्षण प्रवाहामध्ये आपल्याला आणता येईल का, हा एक पहिला प्रश्न आपल्याला मार्गी लावावा लागेल. आणि हे जे काही कॉलेजचा सिलेबस मिस झाला असेल त्यासाठी येत्या वर्गामध्ये काय आपल्याला करिक्युलम थोडासा वेगळा करावा लागेल का, नाहीतर मग कॉम्पिटिशनमध्ये येत्या काळामध्ये मुलं टिकतील का, हा एक मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर राहणार आहे. आणि जे छोट्या मोठ्या व्यवसायात नाही तर कुठंतरी नोकरी करायचे त्यांच्यासाठी रिस्किलिंग म्हणजे आपल्याला अपस्किलिंग करावं लागणार, रिस्किलिंग करावं लागणार. एज्युकेशन सिस्टमच्या बाहेर गेलेल्या मुलांना परत आणावं लागणार. कारण जर या मुलांकडे आपण लक्ष दिलं नाही तर ती मुलं आपल्या राज्यातच राहणार आहेत. त्यांच्या हाताला काम नसणार तर ते मग कुठेतरी काही सोशल इश्यूज होऊ शकतात, त्यांच्या कुटुंबाला त्रास होऊ शकतो. मग यांच्याकडे लक्ष देऊन म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये किती मुलं कुठला विषय घेतात, किती मुलं शिक्षणापासून दूर राहतात, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या करिअरमध्ये ट्रॅक करण्याची खरं तर आपल्याला सर्वांना जरूरत आहे. इंडस्ट्री बदलल्यात, इंडस्ट्री अडचणीत आल्यात, काही इंडस्ट्री चांगल्या करतायत, पण ज्या अडचणीत आल्यात त्या टिकतील का याच्याकडे एक लक्ष देण्याची जरूरत आहे. त्याला केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आपल्याला एक वेगळं धोरण तिथं येत्या काळामध्ये बनवावं लागेल. महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरात सगळ्यात जास्त स्मॉल अँड मीडियम स्केल इंडस्ट्रीज उभा राहिल्या, पण या सेकंड वेव्ह मध्ये त्या किती टिकल्या, किती लोकांना अडचणी आल्यात याचा एक सखोल अभ्यास त्या ठिकाणी करण्याची जरूरत आहे. असंघटित क्षेत्राचा अभ्यास वेगळा करावा लागेल आणि संघटित क्षेत्राचा वेगळा करावा लागेल. पेपरमध्ये, टीव्हीवर, आर्टिकल्समध्ये फक्त संघटित क्षेत्र येतं, म्हणजे ते आपण व्हाईट कॉलर म्हणू नाही तर ब्लू कॉलर म्हणू. पण रिक्षावाला, समजा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये एखादा चहा देणारा व्यक्ती असेल, नाहीतर कुठेतरी घरी जाऊन धुणं भांडी करणारी एखादी व्यक्ती असेल, त्याबद्दल कुणीच बोलत नाही. पण मग त्या घरामध्ये आता जसं की शहरामध्ये जे समजा धुणी भांडी करून शिकवणाऱ्या ज्या महिला होत्या नाही तर कुटुंब होतं, ती मुलं आज शिक्षणापासून राम राहिली असतील तर मग परत जाऊन तेच करणार आहेत. मग त्या मुलांना शोधून त्यांचं स्किलिंग जर आपण करू शकलो तर मग ती मुलं आई वडील ज्या व्यवसायात कदाचित अनफॉर्च्युनेटली ते त्या व्यवसायात असतील तर ती मुलं त्यात नाही जाणार. ती सायकल आपल्याला थांबवावी लागेल. म्हणजे एवढा सखोल अभ्यास त्या ठिकाणी आपल्याला करावा लागेल आणि राजकारण पण काही प्रमाणात तिथं बदलण्याची खरं तर जरूरत आहे. आणि अशा प्रकारे जर आपण विचार केला आणि एक झालं सरकारमध्ये भरती. आता काय होतं की आपण जेव्हा पण सरकार भरतीबद्दल बोलतो तेव्हा अधिकचा लोड आपल्या अर्थव्यवस्थेवर जो येतो त्याच्याबद्दल बहुतांश वेळा आपण बोलतो. आता हा फक्त माझा विचार आहे, हा सरकारचा विचार आहे असं मी म्हणत नाही, पण मी व्यावसायिक क्षेत्रामध्ये असताना आपलं राज्य, तिथे काम करणारे लोक, तिथे असणारी मशिनरी, तिथे असणारे जे सर्व डिपार्टमेंट्स आहेत याच्यामुळेच आपलं राज्य चालत असतं. त्यामुळे जर एखाद्या डिपार्टमेंटमध्ये लोक कमी असतील तर त्या डिपार्टमेंटची जी एफिशियन्सी आहे, कार्यक्षमता आहे ती कमी होते. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना सेवा मिळत नाही. त्यामुळे या बाबतीत जर डिटेलमध्ये आपण जाऊ शकलो आणि नोकर भरती जर करू शकलो आणि ती कशी कशी करायची त्याचं एक प्लॅनिंग करावं लागेल, तर त्या बाबतीत एक विचार करायची जरूरत आहे. आणि जी मुलं आता या 1.5 वर्षात स्पर्धा परीक्षा झाल्या नाहीत, त्यामुळे 1.5 वर्ष हे मुलांचं वाढून घ्यावं लागेल. म्हणजे 1 वर्ष 1.5 वर्ष म्हणजे आज समजा 32ला त्याचा संधी संपत असेल तर त्याला हा 0 इयर पकडून 1 वर्ष त्या ठिकाणी आपल्याला वाढवण्याचं आहे, जरूरत आहे. आणि महाराष्ट्राला येत्या काळामध्ये युवा धोरण करण्याची जरूरत आहे. अगदी योग्य बोललात. युवकांसाठी कुठलंही डिपार्टमेंट नाही, युवकांसाठी कुठलंही कमिशन नाही. कृषी विभागामध्ये युवकांसाठी किती योजना आहेत, स्किल डेव्हलपमेंटमध्ये युवकांसाठी किती योजना आहेत, महिला बाल कल्याणमध्ये सुद्धा जो फंड जातो तो युवतींसाठी किती जातो, तुमच्या शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा जो काही स्कॉलरशिपला फंड जातो तो कुठल्या कुठल्या प्रोफेशनसाठी जातो, हे सगळं त्या ठिकाणी बघण्याची जरूरत आहे. म्हणजे आम्ही सर्वजण 60% लोक आहोत, 60% आम्ही आहोत, म्हणजे 40-45च्या खालचे, आणि त्याच्यासाठीच धोरण नसेल तर ते कितपत योग्य. म्हणून येत्या काळामध्ये आमच्या सर्वांसाठी म्हणजे युवांसाठी एक वेगळं धोरण करण्याची जरूरत आहे. अगदी योग्य मुद्दा रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. मला धीरज देशमुख हाच मुद्दा विचारायचा आहे की
विधिमंडळामध्ये असलेलं तरुण नेतृत्वाचं प्रतिनिधित्व म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही सगळे जे काम करताय म्हणजे त्यात बरीच नावं जोडता येतील. आता प्रातिनिधिक स्वरूपात आपण तिघंजणं इथे चर्चेला उपस्थित आहात. तर युवा धोरण राज्यासाठी किती गरजेचं आहे आणि त्याचबरोबर ज्या भागातनं आपण लोकप्रतिनिधी म्हणून येत आहे, विलासराव देशमुखांनी तिकडे मोठ्या प्रमाणात पूर्वी काम मुख्यमंत्री म्हणूनही केलेलं आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून केलेलं आहे, तोच पुढे वारसा तुम्ही नेताय खरं. तिथलं शैक्षणिक धोरण हे लातूर पॅटर्न म्हणून महाराष्ट्राला वेगळ्या पद्धतीने ओळखीचं आहे. आता या शैक्षणिक धोरणामध्ये कोणते आमूलाग्र बदल करावे लागतील ज्यामुळं तरुणाईला एक वेगळं दालन उपलब्ध होईल, तरुणाईला एक वेगळ्या पद्धतीने पुढे जाण्याचा मार्ग दिशा दिसेल आणि त्या पद्धतीनं राज्याचं युवा धोरण हे पुढं मार्गक्रमण करताना पाहायला मिळेल? काय वाटतं आपल्याला? आपण लातूर पॅटर्न किंवा लातूरचं शैक्षणिक धोरण आपण सर्वजण जाणून आहोत. तिथं मागच्या काळामध्ये किंवा आताही मेरिटवर फार जोरात भर दिला जात होता की प्रत्येक वेळेस लातूरचं नाव किंवा लातूर पॅटर्न जे आपल्याला राज्याला ओळखीचं झालं. मेरिटोरियस स्टुडंट्स लातूरमधून येतात, चांगला अभ्यासक्रम तिथं होतो, चांगल्या पद्धतीच्या शिक्षण संस्था तिथे चालतात. पण आता आपल्याला गरज आहे की मेरिटोरियस स्टुडंट्स तर आपण नक्कीच तयार केलं पाहिजे. तो आपला महाराष्ट्राचा एम असलाच पाहिजे, राज्याचा देशाचा एम असलाच पाहिजे, मेरिटला पुढे नेलं पाहिजे. पण त्याच्यासोबत आपण कुठेतरी आपण एड्युकेटेड होतोय पण आपण एम्प्लॉयबल होतोय का हाही विचार झाला पाहिजे. एड्युकेशन फार इम्पॉर्टंट आहे, त्यातलं मेरिटोरियस एड्युकेटर फार पण एम्प्लॉयमेंट जनरेटर का त्याला एम्प्लॉयबल मिळालं पाहिजे. तो फक्त मेरिट आहे म्हणून त्याची नोकरी लागली, तो मेडिकलला जाईल, तो इंजिनियर होईल, तो त्याच्या क्षमतेनं पुढे जाईल. पण जो मागे राहतो त्याला आपण काय करू शकतो, त्याला आधार देण्याची गरज आहे, त्याला एक सिस्टम उभं करून देण्याची गरज आहे. व्होकेशनल कोर्सेस म्हणा, स्किल बेस्ड कोर्सेस म्हणा, की त्याच्याकडून त्याला त्याचं कुटुंब चालवण्यासाठी काहीतरी आधार मिळाला पाहिजे. स्किल बेस्ड काम केलं पाहिजे. छोटे मोठे कामं असतात, रोहितनी त्याचं विशेष सखोल मार्गदर्शन आपल्याला दिलेलंच आहे की ही जी मागे राहणारी फळी आहे त्याला येणाऱ्या काळामध्ये नोकरदार कसं करावं आणि जे मेरिटोरियस लोक आहेत त्यांनी नोकरी देण्याकडं कल द्यावा. स्वतः एक नोकरी घेण्यापेक्षा त्यांच्या हातातून जास्त लोकांना रोजगार मिळू शकेल असे एंटरप्रेन्योर्स आपण येणाऱ्या काळामध्ये तयार करतोय. राज्य शासनाचे धोरण आहेत, स्टार्टअपचं आपलं कल्चर आहे, स्टार्टअप इंडिया आपण म्हणतो. राज्य शासनानेही बरंच पॅकेज यासाठी उभं केलंय. पण फक्त पॅकेज देऊन तो एकतर्फा आधार देण्यापेक्षा त्याचं पूर्णपणे सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये कसं कन्व्हर्जन करता येईल ह्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. आज मी एखाद्या स्टार्टअपमध्ये फंड टाकलं, आज आपण विचार केला पाहिजे की इंडियामधले जे मोठे कंपनीज आहेत, जे मोठ्या स्टार्टअप आहेत, एखादं उदाहरण आपल्याला देतो बायजूस. आज तो जागतिक पातळीची कंपनी झालेली आहे, अब्जोपती लोकांनी त्यात गुंतवणूक केली. पण ही सगळी गुंतवणूक बाहेरची आहे. जरी ती आयडिया इंडियाची असेल तर ह्याच्यामध्ये गुंतवणूक बाहेरची आहे. ह्याच्यातला जो काही लाभ आता होणार आहे तो बाहेरच्या देशांना होणार आहे, आपल्या देशातल्या लोकांना होणार नाहीये. आपल्या देशातली संपत्ती ही बाहेरचे फक्त मोठे इन्व्हेस्टर जे असतात त्याच्यामध्येही धोरण आता आखलं पाहिजे की याच्यातून इंडियाचे जे इन्व्हेस्टर्स आहेत, इंडियाचे जे मोठे नामांकित लोक असतील, सरकार असेल, सरकारने याच्यामध्ये पायाभूत सुविधा, बँका असतील, यांनीही याच्यामध्ये दिलं पाहिजे. कारण का आपण स्टार्टअप कॅपिटल जर उभं नाही केलं, चायनाची बँक आहे, हाँगकाँगच्या बँक असतात, हे लोकांना स्टार्टअप कॅपिटल देतात, त्याच्यामध्ये गुंतवणूक करतात आणि मग ती जगातली नॅशनल वेल्थ, स्टेटची वेल्थ निर्माण होऊ शकते. की राज्य बँकेने देखील हा विचार केला पाहिजे की आपण स्टार्टअप कंपनीजमध्ये जर गुंतवणूक केली आणि त्या कंपन्या जर उद्या बाजारात मोठ्या झाल्या तर कितीतरी पटीनं आपल्याला रिटर्न मिळू शकतो. हा जुगार नाहीये, त्याला एक सिस्टमॅटिक पद्धतीनं, ज्या पद्धतीनं बाहेरचे देश करतात, आपला देश का मागे राहतो. आपल्या देशातली ही संपत्ती जी निर्माण होऊ शकते ही संपत्ती आपल्या देशातल्या रोजगार निर्मितीसाठी, आपल्या देशातल्या गुंतवणूकदारासाठी, आपल्या देशाच्या आयडियाच्या मागे आपण खंबीरपणे उभं राहिलो तर किती मोठ्या प्रमाणात हा एक बदल होऊ शकेल. आणि एज्युकेशन सिस्टममध्ये एम्प्लॉयबल युथ तयार करण्यासाठी जो गॅप असेल, आज आपण जो अभ्यासक्रम करतो आणि जेव्हा आपण एखाद्या कारखान्यात इंजिनिअरिंगला जातो त्याच्या मशिनरी बदललेल्या असतात, त्याची टेक्नॉलॉजी अपग्रेड झालेली असते, पण आपला अभ्यासक्रम त्या पेस्टनं अपग्रेड होत नाहीये. आज कोरोना एक शिकवलं की आपण झपाट्यानं आपत्तीमध्ये लगेच चेंज होऊ शकतो, कन्वर्ट होऊ शकतो, अख्खं सिस्टम बदलू शकतो, ओव्हरनाईट आपण ऍडजस्ट होऊ शकतो. त्याच स्पीडनं आपलं एज्युकेशन सिस्टम, आपलं एम्प्लॉयबल सिस्टम, आपली बाकीची प्रक्रिया त्याच झपाट्यानं, फक्त आपत्ती आली म्हणून आपण रिॲक्ट करावं त्यापेक्षा प्रोॲक्टिव्ह झालं तर येणाऱ्या काळातले, भविष्यातले, महाराष्ट्राचे येणाऱ्या पुढच्या म्हणजे सिल्वर जुबली, गोल्डन जुबली का प्लॅटिनम जुबली म्हणा, पुढचे 60 वर्ष जर आपल्याला चांगली करायचे असतील तर ह्या 5-10 वर्षांमध्ये असे अनेक चेंजेस आपल्याला आज महाराष्ट्र 60 गाठतोय. पण तो 60चा तरुण येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं शासनाने जर त्याला पुश केलं आणि त्या झपाट्यानं ब्युरोक्रेसी म्हणा, गव्हर्नमेंट म्हणा, सरकार म्हणा, विरोधी पक्ष म्हणा, ह्या सगळ्यांनी एकजूट होऊन एक ध्येय ठेवून
ह्या महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी सगळ्यांनी एकत्र राहावं पाहिजे. अगदी खरं आहे की या तरुणाईला कुठतरी आता दिशा देण्याचं काम शासनाने पुढे आपल्या धोरणातनं आणलं पाहिजे. पण श्वेता म्हणाले याबरोबरीनेच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहतो ते महिलांच्या प्रश्नांचा. की महिलांच्या संदर्भातले अनेक प्रश्न नेहमीच सगळीकडे चर्चेला येतात. विधिमंडळात असतील किंवा काही वेगवेगळ्या मुद्द्यांवरून असतील, अत्याचाराच्या मुद्द्यावरून असतील, समाजात घडणाऱ्या गोष्टींवरून असतील. हे प्रश्न साठीचा महाराष्ट्र झाल्यानंतर तरी सुटलेत का? आणि ते अजून सुटलेले नसतील असं वाटत असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून याच्यात काय आपण सहभाग नोंदवला पाहिजे सगळ्यांनी, जे करून असे प्रश्न परत परत समोर येणार नाहीत? आता आपण आता बोललोय की साठीचा हा महाराष्ट्र आहे आणि आज तरी महिलांचे प्रश्न सुटलेत का? मला असं वाटतं या संपूर्ण यंत्रणेमध्ये आपण पाहतोय महिलांवरती आज सुद्धा अन्याय अत्याचार होतात. आमच्या विधिमंडळातले एक सहकारी, आम्ही या आरोपामुळे त्यांना सुद्धा एका महत्वाच्या पदावरून त्यांना राजीनामा द्यावा लागला. एकंदरीत मला वाटत नाही की आज सुद्धा महाराष्ट्रातील महिला ह्या सुरक्षित आहेत. सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये अत्याचार, अन्याय हे या लॉकडाऊनच्या काळामध्ये महिलांवरती झालेले आहेत. ते मग डोमेस्टिक व्हायलन्स असू द्या किंवा मग समाजामध्ये झालेले तिच्यावरती अन्याय अत्याचार असू द्या. या संपूर्ण एकंदरीत सर्वच घटना आपण जर पाहिल्या तर अतिशय म्हणजे 4 महिन्याच्या एका चिमुरडीपासनं तर एका वृद्ध महिलेवरती अन्याय अत्याचार होताना आपण पाहिलेले आहे. आणि अशा वेळेला एक सक्षम अशी यंत्रणा आपल्याला उभी करण्याची गरज आहे आणि त्यात नक्कीच तरुण मुलींचं संरक्षण तर आपण एक त्यांना उभारी देण्यासाठी तरुणींना आपण त्यांना दिलं पाहिजे. आणि ह्या अशा ज्या घटना आहेत, आता आपली अमरावतीमधली जी घटना घडली, अतिशय दुर्दैवी घटना घडली अमरावतीमध्ये. या अशा घटना जर का घडल्या तर आपण आपल्या ज्या महिला, ज्या तरुण मुली एक स्वप्न घेऊन घराच्या बाहेर पडतात, प्रत्येकाची ती कुणाची आई असते, कुणाची बहीण असते, कुणाची मुलगी असते आणि अशा वेळेला ती या सर्व जबाबदाऱ्या पार पडून घराच्या बाहेर पडते. परंतु तिच्यावरती जर अन्याय अत्याचार होत असतील तर नक्कीच हे जिजाऊंच्या आपल्या या महाराष्ट्राला हे योग्य वाटत नाही आणि त्याच्यासाठी आपली एकंदरीत रचना ही सक्षम करण्याची आज सुद्धा आवश्यकता आहे. गेल्याच आमच्या वुमन्स डेला एक सर्वपक्षीय आम्ही एक विचार मंथन तिथे विधिमंडळामध्ये केलं होतं आणि सर्व पक्षातल्या महिला आमदारांनी तिथे आपापले विचार मांडले होते आणि सर्वानुमते आंध्र प्रदेशच्या धर्तीवरती त्यांनी ज्या पद्धतीने दिशा कायदा आणला त्याच पद्धतीने शक्ती कायदा सुद्धा महाराष्ट्रामध्ये आणावा अशी मागणी आम्ही केली होती. आणि त्या कायद्यासंदर्भात घोषणा सुद्धा झाली, परंतु पाहिजे त्या पद्धतीने तो कायदा लवकरात लवकर अंमलात आणण्यासाठी प्रयत्न मला वाटते हे कमी पडत आहेत. तो कायदा आणल्यानंतर नक्कीच महाराष्ट्रातील महिलांना त्यातून संरक्षण मिळेल, परंतु आज महाराष्ट्रातील महिला ह्या सुरक्षित नाहीयेत. हे वास्तव आहे की ज्या प्रकारच्या घटना आजूबाजूला घडतात त्यानुसार हे सगळं दिसतं. एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे तो म्हणजे रोहित दादा, ज्या प्रकारे कृषी क्षेत्रातल्या धोरणावर वारंवार चर्चा होते, त्याच्यावरती बोललं जातं, हमीभावाबद्दल सतत विषय काढला जातो. आजही शेतकऱ्यांचं आंदोलन कोरोनाच्या काळातही तिथे कोण नसलं तरी दिल्लीत चालूच आहे. काही शेतकरी तिकडे थांबलेले आहेतच आणि प्रत्येक वेळेला शेतकऱ्यालाच ते सोसावं लागतं. म्हणजे आत्ताही लॉकडाऊनच्या काळामध्ये भाज्या येत नाही आहेत म्हणून रस्त्यावर भाज्या फेकलेल्या आपण पाहिलं. फुलं इतकी उत्पादित झाली तेही फुलं रस्त्यावर फेकून दिलेली आपण पाहिली. म्हणजे अशा काळात त्या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी म्हणून एक सुनियोजित धोरण हे कसं असलं पाहिजे? धोरण करायच्या आधी आपल्या राज्यामध्ये कुठली कुठली पिकं लावली जातात याबद्दलची माहिती आपल्याकडे आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे समजा नगर जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, लातूरमध्ये, नाहीतर विदर्भ घ्या, मराठवाडा घ्या, कुठलाही भाग घेतला तर तिथं आत्ता एक्झॅक्टली म्हणजे आत्ता आपण बोलत असताना लगेच जर कोणाला विचारलं कुठलं पीक किती लावलंय, म्हणजे कांदा किती आपल्या महाराष्ट्रामध्ये, आज डाळिंब किती लावलंय, आज केळी किती लावल्यात, कुठं लावल्यात, आणि त्याच्यात आज जर त्या ठिकाणी गारपीट झाली, समजा केळीचा भाग घेऊ आपण, जळगाव घेऊ, तिथं गारपीट झाली तर मग किती तिथं जे काही लागवड झाली ते किती नुकसान त्या ठिकाणी झालं, या पद्धतीचा डेटा, माहिती आपण जोपर्यंत ठेवत नाही तोपर्यंत योग्य असं धोरण आपल्याला करता येणार नाही. समजा कांदा यंदा जास्त लागलाय
तर मग लगेचच 3 महिने आधी आपल्याला कळू शकतं की अरे कांदा जास्त लागलाय, त्यामुळे आपला सरकारकडनं आता कांदा काही प्रमाणात विकत घ्यावा लागेल. नाहीतर समजा पल्सेस कमी लागल्यात, त्यामुळे मग आता आपल्याला सरकारचे जे खरेदी केंद्र आहेत ते जास्त उघडले नाही तरी चालतील अशी परिस्थिती आज त्या ठिकाणी आहे. मग वादळ कुठं झालं, किती नुकसान झालं, त्यामुळे या पद्धतीची माहिती त्या ठिकाणी आपल्याला नसते. इन्शुरन्समध्ये आपल्याला त्या ठिकाणी अडचणी येतात. त्यामुळे धोरण करण्यासाठी आज आपल्याकडे माहिती असणं आणि ती सुद्धा रिअल टाइम लगेच एक बटन दाबलं की ती माहिती मिळाली पाहिजे. आणि जो शेतकरी ज्याचं नुकसान त्या ठिकाणी झालंय त्याच व्यक्तीला मदत योग्य पद्धतीने कशी मिळेल याचं एक धोरण त्या ठिकाणी आपल्याला करावं लागेल. दुसरं, कृषी क्षेत्र हे प्रॉफिटेबल नसतं असं नाही, त्यात नफा असतोच. पण त्याचं नियोजन करत असताना त्याला जोडधंदे म्हणजे पोल्ट्री घ्या, दूध घ्या. समजा काही भागात दूध नसेल तर पोल्ट्री होऊ शकते. कोकणामध्ये समजा पोल्ट्री होत नाही, दूध होऊ शकत नाही तर मासा होऊ शकतो. मग त्याच्याच बरोबर जर तिथं आंब्याची शेती असेल तर आंब्याबरोबर अजून कुठलं पीक आपल्याला करता येतं का? तर ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण जेव्हा एक स्ट्रक्चर्ड पद्धतीने केलं आणि दुसरं रिसर्च चालू आहे का हाही बघितलं पाहिजे. म्हणजे आपले जे सगळे ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आहेत, कॉलेजेस आहेत, तिथं एवढी मोठ्या प्रमाणात तिथं व्यवस्था आहे, तिथं स्टाफ आहे, तिथं रिसर्चर्स आहे. आता केंद्र सरकारकडे ICARच्या मदतीने कितीतरी सायंटिस्ट काम करतात. मग ते KVKच्या मदतीने त्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या जातात का? नवीन टेक्नॉलॉजी आपण अडॉप्ट करतो का? एखादी बातमी कुठंतरी होणं ही वेगळी गोष्ट आहे की लातूरच्या एका कोपऱ्यामध्ये एका शेतकऱ्याने कोटभर रुपये कुठलं तरी पीक करून कमवलं, ही बातमी ऐकायला बरं वाटतं. मग तीच पद्धत इतर शेतकऱ्यांना एक पॉलिसी स्वरूपात आपल्याला आणता येईल का हे बघितलं पाहिजे. आणि इन्शुरन्सच्या बाबतीत सुद्धा इन्शुरन्स एक मदत म्हणून बघण्यापेक्षा आपत्ती आल्यानंतर इन्शुरन्सचा फायदा व्हावा आणि शेतकऱ्यांचं लक्ष फक्त उत्पादनावर असावं. आणि सरकारकडनं जी काही पिकं आहेत ती इनिशियल स्टेजला असतील त्याला आपल्याला कुठेतरी MSP द्यावी लागेल, आधारभूत किंमत ही द्यावीच लागेल. समजा एखादं पीक आपल्याला डेव्हलप करायचंय, विदर्भातला कॉटन कमी झाला असेल पण कॉटन त्या ठिकाणी वाढवायचं असेल तर टेक्सटाईल इंडस्ट्री म्हणजे आपण धोरण करत असताना फक्त कृषी धोरण हे लक्षात घेऊन चालणार नाही. बरोबर. आपल्याला इंडस्ट्रीच्या मिनिस्टरला कृषीच्या मिनिस्टर बरोबर बसवावं लागेल, त्याच्याबरोबर फायनान्स मिनिस्टरला बसवावं लागेल. हे जे चालतात ना सगळे डिपार्टमेंट असे वेगळे वेगळे चालतात, याने काय फायदा होत नसतो. सगळ्या डिपार्टमेंटला एकत्रित येऊन एक कलेक्टिव्ह धोरण वेगळ्या वेगळ्या विभागाला आणावं लागेल आणि कॉन्व्हर्जन्स मध्ये काम करावं लागेल. वेगळे वेगळे केलं ना मग एकाच गोष्टीसाठी तेच पैसे जाऊ शकतात. त्यामुळे मग आपण कॉन्व्हर्जन्स मध्ये जर काम केलं म्हणजे समजा रोजगार हमीची मदत घेतली, कृषीची मदत घेतली, जलसंधारणची मदत घेतली, त्यानंतर जलसंपदाची मदत घेतली जिथे जिथे संधी आहे, तर असे सगळे विभाग जेव्हा एकत्रित येतील एक परिसर हा विकसित होऊ शकतो. आणि परिसर विकसित त्या ठिकाणी झाला तर लोकांचं ते कुटुंब आणि त्यांचं आयुष्य हे सुजलाम सुफलाम होण्यापासून कुणीही थांबू शकत नाही. त्यामुळे आज काय होणार आणि 1 वर्षाने काय होणार हे धोरण करून चालणार नाही. आपल्याला 10 वर्ष 15 वर्षाचं धोरण करावं लागेल. आणि ते धोरण करत असताना आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना सुद्धा माहिती आहे रे बाबा 15 वर्षानंतर महाराष्ट्रात काय करायचंय, 10 वर्षानंतर काय करायचंय. आणि आम्ही लोकप्रतिनिधी सुद्धा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत हे आपल्याला करायचंय आणि ह्याला हा कार्यकाळ ठरवलेला आहे. आणि राजकारण करत असताना व्यक्तिगत मला असं वाटतं की जे फक्त राजकीय टोलेबाजी होती त्याचा खरं लोकांना सुद्धा कंटाळा आलाय. आता कुठेतरी कन्स्ट्रक्टिव्ह पॉलिटिक्स म्हणजे तुम्ही काय केलं सांगा, तुम्ही काय करणार ते सांगा. म्हणजे मी नुसतं असं आपण म्हणतो ना की एक पब्लिकला बरं वाटावं म्हणून एक स्कीम नाही, पण आपल्याला महाराष्ट्राला पुढच्या 10 वर्ष हे करण्यासाठी या गोष्टी करायच्या. मग विरोधी पक्षांनी सुद्धा त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे, सत्तेत असणाऱ्या लोकांनी पण पुढाकार घेतला पाहिजे. आणि महाराष्ट्र जो 30 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी जो होता तो आज राहिलेला नाही. त्याच्यामध्ये अनेक आपल्याला बदल हे करावा लागेल. आणि महाराष्ट्राला महा करण्यासाठी परत एकदा जो आहेच पण अजून त्याला ताकद देण्यासाठी आपल्याला एक कन्स्ट्रक्टिव्ह धोरण प्रत्येक विभागासाठी करावा लागेल. आणि शेती म्हणजे नुकसान करणारा एखादा व्यवसाय हे जे लोकांच्या डोक्यात भरलं ना ते काढून हे काढलं पाहिजे. अगदी खरं आहे. मला असं वाटतं की शेती सुद्धा चांगल्या पद्धतीने करू शकतो. अगदी खरं आहे की शेती म्हणजे नुकसान आणि शेती म्हणजे बाकी सगळ्या गोष्टीमध्ये तोटा, हे लोकांच्या डोक्यातनं खरं तर हे गणित काढलं पाहिजे. धीरज देशमुख, हाच मुद्दा आहे की जेव्हा सहकाराकडे आपण वळायला लागतो
की सहकारात जायचं म्हणजे नुकसानात जायचं, सहकारात जायचं म्हणजे कारखाने काढून अवसानात जायचं, ही जी काही एक प्रकारची भूमिका लोकांनी बनवून ठेवलेली आहे, अशा पार्श्वभूमीवरती सहकारामध्ये देखील आपण योग्य पद्धतीने काम केलं तर समृद्धीच्या वाटेला आपण जाऊ शकतो. जसं रोहित पवारांनी शेतीच्या बाबतीतली काही उदाहरणं सांगितली, त्यालाच जोड सहकाराची आहे. आणि सहकार आणि शेती जर एकत्रित हातात हात घालून व्यवस्थित चालायला लागले तर अर्थचक्राने त्याला गती मिळते आणि त्या गतीला चांगला गाडा पुढे रेटायला एक बळ मिळतं. तर अशा बाबतीत आपण काय पावलं घेतली पाहिजेत? ह्याच्यासाठी माझ्याकडं साधं सोपं उदाहरण आहे. मी लातूरचा जरी आमदार असल्याने त्याच्यामुळे लातूरचं उदाहरण आपल्या समोर ठेवतो, जो मी फार जवळून बघितलेला आहे. की लातूरमध्ये मागासलेल्या भागामध्ये, मराठवाड्यामध्ये जिथं ऊसाचं पीक घेतलं जात नव्हतं, 40 वर्षपूर्वी असा निर्णय झाला की इथं ऊसाचे कारखाने पश्चिम महाराष्ट्र धर्तीवर आपण इथं आणावेत, जेणेकरून लोकांची समृद्धी वाढेल, लोकांना अजून एक कॅश क्रॉप ज्याला ऊसाचं पीक आपण महाराष्ट्रात म्हणतो ते मिळू शकेल. आणि त्या पद्धतीनं आता 40 वर्षानंतर जेव्हा आपण बघतो की तो निर्णय किती योग्य होता. कमी पाण्यात देखील आम्ही मॅनेज करतोय, कमी पावसाळा असला तरी मॅनेज करतो. आपल्याकडे लातूरला पाण्याच्या गोष्टीवर आलं की चर्चा, विरोधक टीका करतात की पाणी रेल्वेनं पाठवलं गेलं. पण हे सगळं असताना आपण लातूरची समृद्धी देखील बघितली पाहिजे की एका वर्षाकाठी एका सहकार क्षेत्रामधून, ऊसाच्या शेतीमधून किंवा सोयाबीनचे कारखाने केवढे आले, त्याच्यामधून रोजगार निर्मिती किती झाली. तर लातूरची जी उलाढाल आहे ही सहकार क्षेत्र चांगलं चालल्यामुळं होत असतं. आज आपण कुणालाही मेरिटोरियस जेव्हा आपण लातूरचं नाव घेतो, कुणालाही म्हणतो की चांगली व्यवस्थापन तिथं असतील, चांगली लोक जर असतील तर ते क्षेत्र नक्की पुढे जातं. त्याला मागे ओढून बघण्यासारखं काहीच नाही, कारण त्याचे मूळ मुद्दे जे तत्व होते सहकार क्षेत्रामध्ये येण्यासाठी, किंवा ते जर आपण मूळ सिद्धांत पाळून चांगलं नियोजन जर केलं तर लातूरची जिल्हा बँक असेल, लातूरचं सहकार क्षेत्रातली कारखानदारी असेल, लातूरमधले सोयाबीनचे कारखाने असतील, लातूरचं शिक्षण विभाग असेल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये चांगल्या लोकांनी चांगल्या मॅनेजमेंट करून दाखवलं की याच्यामधून समृद्धी प्राप्त होऊ शकते. आज आपण नॅशनलाइज बँकांकडे बघत असतो. बऱ्याच बँकांचे आपल्याही टीव्हीच्या माध्यमातून आम्हालाही रिपोर्ट येतात की ही बँक एमपी आहे, हा घोटाळा झाला. असं ह्याच्यामधून हे म्हणता येणार नाही की नॅशनलाइज बँका चांगल्या नाही आहेत. तर ते निर्णय जेव्हा केले गेले, त्याचे जे मूळ तत्व जर आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये, सहकार असेल, शिक्षण असेल, उद्योग असेल, त्याच्यामधले मूळ तत्व जेव्हा आपण काटकसरीनं चांगल्या नियोजनानं जर मॅनेज केले तर त्यातून नक्की समृद्धी होते. साधं उदाहरण सांगतो की लातूरमध्ये एक सीझन जर सोयाबीनचा ऊसाचा चांगला झाला तर लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास 1,000-1,500 कोटीची रक्कम ही शेतकऱ्यांच्या हातात जाते. आणि तीच रक्कम त्याचं जे काही उत्पन्न खर्च झालेला आहे तो वजा करून जेव्हा तो त्याच्या आयुष्यामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये मुलांचे फीस भरतो, आरोग्य शिक्षणामध्ये, आरोग्याच्या ज्यामध्ये आपल्या कुटुंबाचं आरोग्याची देखभाल करतो, बाजारात जाऊन काही त्याचं सोनं चांदी घ्यायचं असेल तेही करतो. ही अख्खी बाजारपेठ ही ॲग्री प्रोसेस आणि ॲग्री इंडस्ट्रीमुळंच लातूरची समृद्धी आज आपल्याला जी काही दिसते. आणि त्याच्यामध्ये सरकारचाही जोड आहे. चांगले नियोजन पद्धतीनं जी मॅनेजमेंट होते, जिल्हा बँकेचं चांगलं तिथं जाळं पसरलेलं आहे की गरजू कुटुंबाला वेळेवर कर्ज मिळणं, वेळेवर शेतकऱ्यांना अडचणीच्या काळामध्ये कर्ज उपलब्ध करून देणं. कुठेही त्याचं अर्थचक्र थांबलं नाही पाहिजे. आयुष्यामध्ये तुमचं जर अर्थचक्र कुठेतरी कोरमटलं तर तुमचं सगळं जे काही तुम्ही मेहनत केलेली असते, अडचणीच्या काळामध्ये तुम्हाला जेव्हा अर्थसहाय्य मिळतं तेव्हा तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि मग नाहीतर मग नुकसान आणि तोटा जो आपण नेहमी म्हणतो शेतीमध्ये, अर्थसहाय्य त्याचं तुटल्यामुळं त्याला अडचण येते. इन्शुरन्सचे जे पैसे तो भरतो, जेव्हा आपण पीक विमाचं बघतो, हजारो कोटी पीक विमा कंपन्या विम्याच्या किंवा प्रीमियमच्या नावाखाली घेतात. पण जेव्हा आपण क्लेम जातो तेव्हा 100-200 कोटी देखील आपल्याला शेतकऱ्यांना देता येत नाहीत, किंवा त्या कंपनीचे आपल्याला माणसं सापडत नाहीत, ते वितरण करणारे लोक सापडत नाहीत. पण तेव्हा प्रीमियम घेताना ते सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवून ऑनलाईन पद्धतीने घेतात. पण परत त्याचा विमा किंवा त्याला जेव्हा गरजेच्या काळामध्ये, त्याच्या अडचणीच्या काळामध्ये जेव्हा विमा द्यायचा असतो तेव्हा मात्र क्लेम त्याचे मात्र पूर्ण होत नाहीत. त्याच्यासाठी आपण सर्वांच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी जर आपण चांगल्या पद्धतीने केल्या, शेतकऱ्याला जर अडचणीच्या काळामध्ये आपण अर्थसहाय्य, त्याची चेन, त्याचं फायनान्शियल सायकल जर आपण नीट उभारू शकलो तर पुढे अडचणीत येईल. आपण साधी गाडीचा ऍक्सिडेंट जेव्हा होतो, गाडीमध्ये थर्ड पार्टी इन्शुरन्स करतो. त्याच पद्धतीने सिम्प्लिफाईड पॉलिसीज आपल्याला शेतकऱ्यांसाठी देखील आणाव्या लागतील की तेही त्याला सोपं झालं पाहिजे. आणि ह्या सोप्या पद्धतीनेच आपण शेतकऱ्याला, आज आपण बघतोय कोरोना काळामध्ये आपल्याला बाकी काही नकोय, पण शेतकरी कुठेतरी पिकवतोय म्हणून आज आपल्या घरापर्यंत आपण सहज ऑनलाईन डिलिव्हरी म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी म्हणा, सहज पद्धतीने आपल्याला कोणत्याही ह्या देशामध्ये उपाशी झोपलं नाही. ते कुठेतरी आपण त्या शेतकऱ्याचे आभार मानले पाहिजेत की तो त्याच्या रानात जातोय, त्याच्या पिकात जातोय, त्याच्या अडी अडचणी आपल्याला सांगत नाही. तो बळीर राजा माझा खऱ्या अर्थानं राजा झाला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून आपण काम केलं. अगदी खरं आहे. श्वेतामाले, हाच मुद्दा विदर्भातल्या कापसाच्या बद्दल समोर येतो की इतकं मोठ्या प्रमाणात कापूस विदर्भातनं तयार होतो, त्याला काही फार गाठीला भाव मिळत नाही. आणि मग खाजगी व्यापारी तिथे
येऊन बाजार समितीच्या बाहेर वेगळ्या प्रकारचा व्यवहार करतात, दलालांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली जाते आणि शेतकऱ्याच्या हातात काही पडत नाही आणि एकीकडे आत्महत्याचं सत्र मग तिथं परत चालू होतं. हे जे दुष्टचक्र गेल्या काही दिवसांपासून विदर्भातलं आहे, याला बाजूला सारायचं असेल आणि त्या शेतकऱ्याला कापसाच्या गाठीला योग्य भाव मिळवून द्यायचा असेल तर त्याची नीती योग्य ठरवली आणि त्या भागामध्ये ज्या सूतगिरण्या नाही आहेत, ज्या जिनिंग मिल नाही आहेत, ज्या स्पिनिंग मिल नाही आहेत, याच्या जर संख्या आपण वाढवता आली, ज्या बंद पडल्यात, तर तो शेतकरी सदन होऊ शकेल का? नक्कीच दादा. खूप छान प्रश्न तुम्ही विचारलाय. विदर्भासाठी अतिशय ज्वलंत हा विषय आहे. पूर्वी विदर्भाला सोन्याची कुऱ्हाड असं म्हटलं जायचं. आमच्या बुलढाणा जिल्ह्यातीलच खामगाव येथील बाजारपेठ ही अतिशय फेमस बाजारपेठ ही कापसासाठी राहिलेली आहे. म्हणजे जेव्हा आपला देश स्वातंत्र्यही झाला नव्हता त्या काळात खामगाव मधून मँचेस्टर, लिव्हरपूल या ठिकाणी कापूस तिथे जायचा. परंतु आज दुर्दैवाने ते दिवस विदर्भाला राहिलेले नाहीयेत. कारण आपण पाहतोय ज्या पद्धतीने रोहित दादा म्हटले की आजचा जो महाराष्ट्र आहे हा साठीचा महाराष्ट्र आहे आणि आपली जी ध्येय धोरणं आहेत ही आपल्याला स्वातंत्र्य मिळायच्या वेळेला आपण ती तयार केलेली होती. या ध्येय धोरणामध्ये नक्कीच बदल गेला पाहिजे. आज टेक्नॉलॉजी खूप विकसित झालेली आहे. पूर्वीच्या काळामध्ये आपल्या कुणाच्या म्हणजे 15-20-30 वर्षापूर्वी एखाद्या गावामध्ये एखादा जो पाटील आहे, जो सरपंच आहे, त्याच्या घरी फक्त टीव्ही असायचा आणि त्याच्यातून आपल्याला संपूर्ण जगामध्ये काय चाललंय याची माहिती मिळायची. परंतु आज तसा दिवस नाहीये. आज प्रत्येक 10वी-11वीच्या मुलाच्या हातामध्ये हा मोबाईल आलेला आहे. जग काय आहे, इंटरनेट काय आहे, बाजारपेठ काय आहे हे त्याला माहिती होतं. आणि त्याच्यामुळे अशामुळे हे धोरणं सुद्धा नक्कीच बदलले पाहिजे. या धोरणामध्ये सगळ्यात मोठा बदल मला असं वाटतं की जी दलालीचा विषय तुम्ही बोललेले आहात, ही दलाली जर आपण कमी करू शकलो तर नक्कीच शेतकऱ्याला त्याला जो अपेक्षित भाव आहे तो भाव त्याला मिळेल. पूर्णतः भाव मिळणार नाही, परंतु दलाल आज ज्या पद्धतीने त्याची मधातली जी टक्केवारी खातो ती टक्केवारी त्याची हक्काची जी शेतकऱ्याची आहे ती त्याला मिळेल आणि कुठेतरी तो या संपूर्ण यंत्रणेमध्ये सर्व्हाइव्ह करू शकेल. कापसाबरोबरच आज विदर्भामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ज्या पद्धतीने तो कापूस घेतो त्याच पद्धतीने तो सोयाबीन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेतो. आणि हे सोयाबीन घेत असताना मला असं वाटतं ज्या पद्धतीने तो सोयाबीन घेतो त्याच पद्धतीने सोयाबीनवरती प्रक्रिया करणारे इंडस्ट्रीज जर आपण मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भामध्ये आणल्यात तर विदर्भाचा जो आज आपण म्हणतोय की विदर्भ हा मागासलेला आहे, मराठवाडा हा मागासलेला आहे, परंतु ज्या त्या भागामध्ये जे जे पिकं येतात त्या त्या पिकांना अनुसरून जर का प्रोजेक्ट्स आपण आणू शकलो तर नक्कीच विदर्भातल्या शेतकऱ्यांना आणि इथल्या तरुणांना सुद्धा त्याचा खूप मोठा फायदा होईल असं मला वाटतं. आज समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून अतिशय चांगले रस्ते हे आमच्या विदर्भातून त्याची सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल मुंबई, पुण्यासारख्या बाजारपेठेमध्ये नेण्यासाठी मदत होणार आहे. परंतु काही ध्येय धोरणं आहेत, नक्कीच ती महाराष्ट्र सरकारने बदलावीत. आजच्या या आम्ही जे तरुण सर्व लोकप्रतिनिधी आलेलो आहोत, आमचं सगळ्यांचं मला वाटतं त्याच्यावरती एकमतच आता आहे तुम्हाला सगळ्यांना मिळूनच ती की धोरणं या बदलायची आहेत. टेक्नॉलॉजीचा या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण जे महाराष्ट्रातल्या तरुणांना सध्या जे अपेक्षित आहे तशी ध्येय धोरणं ते शेतीतली असू द्यात, ती शिक्षणातली असू द्यात, ती महिलांच्या बाबतीत असू द्यात, या प्रत्येकांच्या बाबतीमध्ये ही धोरणं आपण थोडी बदलली पाहिजेत. जर आपल्याला महाराष्ट्र हा परत सक्षम करायचा असेल तर. आणि मला पूर्ण विश्वास आहे हा महाराष्ट्र आपला शाहू फुलेंचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे हा महाराष्ट्र नक्कीच संपूर्ण देशाला हा दिशा देणारा राहील. परंतु काही ध्येय धोरणाची बदलण्याची आवश्यकता इथे नक्कीच आहे. धन्यवाद रोहितदादा, नीरज देशमुख आणि श्वेता महाले, आपण आलात आणि महाराष्ट्रापुढची जी आव्हानं आहेत ही थोडक्यात का असेना पण तरुणाईच्या दृष्टीने समजावून सांगितलीत. कारण यापुढचा तरुण महाराष्ट्र हा तुम्हा सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये पुढे जाणार आहे. त्यामुळे ही धोरणं बदलण्यामध्ये तुम्हा सगळ्यांचा वाटा खूप महत्त्वाचा असणार आहे. तो विधिमंडळातला असेल, सामाजिक जीवनातला असेल, किंबहुना तरुण कार्यकर्ते घडवण्यातला असेल. त्यामुळे आजच्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी तुम्ही आलात आणि चर्चा केलीत त्याबद्दल मनापासून आभार आणि तुमच्या पुढच्या कारकिर्दीला खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आपण बघितलं की महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं ही
महाराष्ट्रापुढची आव्हानं कोणती आहेत ही आपण चर्चेला घेतली आणि ती आव्हानं खरी धोरणांच्या माध्यमातून, शिक्षणक्रमाच्या माध्यमातून आणि मूल्यांच्या माध्यमातून बदलण्याची आता गरज आहे. पुढचा महाराष्ट्र कसा असेल आता या तरुण नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथं थांबू. नमस्कार.